Dear student, we are seeing property of 45 degree 90 degree. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणाची माप 45 अंश 45 अंश 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पण काय गुणधर्म आहे? इफ द acute angle of a right angle triangle are 45 degree, then each of the perpendicular side is 1 upon root 2 times the hypotenuse. काय सांगितलं की काटकोन त्रिकोणाचे असणारे काही लघुकोन जे आहेत तर ते लघुकोन 45 अंश मापाचे असतील तर काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत? XY आणि XZ. या काटकोन करणारी प्रत्येक बाजू जी आहे तर ती कशी असते? कर्णाच्या 1/वर्गमुळामध्ये 2 पट त्या ठिकाणी असते. पहा या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे, इफ द acute angle of a right angle triangle are 45 degree, then each of the perpendicular side is 1 upon root 2 times the hypotenuse. आकृतीच्या बाबतीमध्ये पहा, इन द फिगर ही जी आकृती जी आहे तर त्या आकृतीच्या बाबतीमध्ये इन ट्रायंगल विच ट्रायंगल्स XYZ काय दिसतंय? पहा की XY ही परपेंडिक्युलर साइड आहे. ही परपेंडिक्युलर साइड कशी असते? काय सांगितले? इज 1 अपॉन रूट 2 टाइम्स द हायपोटेनस. हायपोटेनस कोणती आहे तर त्या ठिकाणी YZ आहे. YZ बरोबर. अशाच पद्धतीने परपेंडिक्युलर साइड अजून दुसरी कोणती आहे? XZ इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 टाइम्स हायपोटेनस YZ. म्हणजे आपल्या लक्षात येता दिसते की काटकोन करणारी प्रत्येक बाजू कशी दाखवली आपण? कर्णाच्या 1/वर्गमुळामध्ये 2 पट त्या ठिकाणी दाखवली. तर हेच असणारे ते काही स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट आपल्याला काटकोन करणारी प्रत्येक बाजू काटकोन करणारी कोणती बाजू आहे? XY इज इक्वल टू XZ. बरोबर. पुढे काटकोन करणारी प्रत्येक बाजू कशी असते? कर्ण जो आहे हायपोटेनस जे आहे तर त्या हायपोटेनसच्या 1/वर्गमुळामध्ये 2 पट त्या ठिकाणी असते. इफ या ठिकाणी YZ इज इक्वल टू 3 रूट 2 जर का कर्ण जो आहे तर तो कर्ण आपल्याला किती दिलेला असेल? 3/वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर जर असेल देन वी विल फाइंड XY अँड ZX. या ठिकाणी आपल्याला कर्ण जो आहे तर तो कर्ण किती दिलेला आहे? 3/वर्गमुळामध्ये 2 सेंटीमीटर जर असेल तर काटकोन करणाऱ्या ज्या काही बाजू ज्या आहेत XY आणि XZ या बाजू आपल्याला काय करायचं आहे? शोधायच्या. मग आता कशा शोधता येतील तर आपल्याला माहिती आहे की काटकोन करणारी प्रत्येक बाजू कोणती? काटकोन करणारी बाजू XY आणि दुसरी आपली त्या ठिकाणी आहे XZ. ही कशी असते? हायपोटेनस कोणता आहे आपला तर त्या ठिकाणी YZ आणि या हायपोटेनसच्या कशी असते? 1 अपॉन रूट 2 टाइम्स त्या ठिकाणी असते इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2. आता हायपोटेनस आपल्याला दिलेला हायपोटेनस किती दिलेला आहे? 3 रूट 2. आता रूट 2 कॅन्सल झाले तर किती शिल्लक राहिले? 3 सेंटीमीटर. अँड देअरफॉर XY इज इक्वल टू XZ इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. याच्यानंतर पुढे इन स्टँडर्ड 7th वी हॅव स्टडीड द थेरम ऑफ पायथागोरस युजिंग एरिया ऑफ 4 राईट अँगल ट्रायंगल्स अँड स्क्वेअर.
पण आता सातवीचं तुम्हाला आठवत असेल की आता सातवीमध्ये पायथागोरसचं असताना जे काही प्रमेय जे आहे तर ते प्रमेय काय केलं आपण क्षेत्रफळ जे आहे तर त्या क्षेत्रफळाच्या साईड आपण त्या ठिकाणी अभ्यासलं होतं. याच्यामध्ये आपण काय केलं होतं की 4 काटकोन त्रिकोण आणि एक असणारा जो काही चौरस जो आहे तर त्या एका चौरसाचे म्हणजे 4 काटकोन त्रिकोण आणि एक चौरस यांच्या क्षेत्रफळांचा असणारा तो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी आपण केलेला. वी कॅन प्रूव्ह द थेरम बाय अल्टरनेटिव्ह मेथड. मग हे जे काही पायथागोरसचं असणारं जे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयाची सिद्धता आपण थोड्या वेगळ्या प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो. आता याच्यासाठी एक छोटीशी त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आहे ती फक्त मी तुम्हाला सांगतो नेमकं काय करायचंय. आता की काय करायचंय की टेक 2 कॉन्ग्रंट राईट अँगल ट्रायंगल. या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 काय करायचे एकरूप अशा प्रकारचे काटकोन त्रिकोण जे आहे तर ते काटकोन त्रिकोण त्या ठिकाणी. उदाहरणार्थ पहा अशा पद्धतीचे 2 काय करायचे तर आपल्याला एकरूप अशा प्रकारचे असणारे काही काटकोन त्रिकोण जे आहे तर ते काटकोन त्रिकोण आपल्याला यायचे. आता हे जे काही काटकोन त्रिकोण जे आहे तर ते काटकोन त्रिकोण कसे सांगितले तर आपल्याला कॉन्ग्रंट त्या ठिकाणी घ्यायचे. जे एकरूप असतील तर अशा पद्धतीचे असणारे जे काही काटकोन त्रिकोण जे आहे तर ते काटकोन त्रिकोण त्या ठिकाणी घ्यायचे. म्हणजे काय करतोय या ठिकाणी कॉन्ग्रंट अशा प्रकारचे असणारे जे काही राईट अँगल ट्रायंगल जे आहे तर ते राईट अँगल ट्रायंगल त्या ठिकाणी. बरोबर अशा पद्धतीचे 2 त्या ठिकाणी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल. पुढे टेक अनादर आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल whose congruent sides are equal to the hypotenuse of the congruent right angle triangle. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय की कर्णाच्या लांबी एवढा 2 भुजा असलेला एक समद्विभुज काटकोन त्रिकोण जो आहे तर तो काटकोन त्रिकोण त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि जॉईन दीज ट्रायंगल्स टू फॉर्म ए ट्रॅपिझम. आणि हे जे काही 3 काटकोन त्रिकोण जे आहे तर ते 3 काटकोन त्रिकोण जोडून आपल्याला एक समलंब चौकोन जो आहे तर तो समलंब चौकोन त्या ठिकाणी तयार करायचा. हे 2 काटकोन त्रिकोण. त्याच्यानंतर आपल्याला एक काय करायचं आहे समद्विभुज अशा प्रकारचा असणारा एक काटकोन त्रिकोण जो आहे तर तो काटकोन त्रिकोण घ्यायचा. उदाहरणार्थ पहा या ठिकाणी ही साईड जर एक्स जर असेल तर ही साईड सुद्धा कशी म्हणणार आपण एक्स त्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर ही साईड जी आहे तर ती त्या ठिकाणी वाय जर असेल तर ही साईड त्या ठिकाणी वाय असेल. त्याच्यानंतर हा जो काही हायपोटेनस जो आहे दोन्ही काटकोन त्रिकोणांचा असणार तो काही कर्ण जो आहे तर तो कर्ण कशाने दाखवू आपण हायपोटेनसने दाखवू. आले म्हणजे हे 2 काटकोन त्रिकोण हा समद्विभुज अशा प्रकारचा असणारा जो काही काटकोन त्रिकोण आणि सर्वच सर्व जर जोडले तर आपल्या लक्षात येताना असते की ट्रॅपिझम जो आहे तर तो ट्रॅपिझम त्या ठिकाणी तयार होताना म्हणजे समलंब त्रिकोण त्या ठिकाणी तयार होतो. मग आता एरिया ऑफ ट्रॅपिझम आपल्याला माहिती असतं. एरिया ऑफ ट्रॅपिझियम समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती. काय फॉर्म्युला आहे तर 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरलल साइड्स इंटू हाईट. काय आहे 1/2 इंटू काय म्हणणार आहे सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. म्हणजेच 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. बरोबर. युजिंग धिस फॉर्म्युला इक्वेटिंग द एरिया ऑफ द ट्रॅपिझम विथ द सम ऑफ द एरियाज ऑफ द 3 राईट अँगल ट्रायंगल्स वी कॅन प्रूव्ह द थेरम ऑफ द पायथागोरस. याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे
हे जे काही 3 काटकोन त्रिकोण जे आहेत तर त्या 3 काटकोन त्रिकोणांचं असणारे जे काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ काढून आपल्याला या ठिकाणी पायथागोरसचं असणारं जे काही प्रमेय जे आहे तर ते पायथागोरसचं असणारं जे काही प्रमेय जे आहे तर ते प्रमेय आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करता येईल. पुढे नाव वी विल गिव्ह द प्रूफ ऑफ द पायथागोरस थेरम बेस्ड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द सिमिलर ट्रँगल. आता आपण काय करणार आहोत की पायथागोरसचं असणारे जे काही प्रमेय जे आहेत तर त्या प्रमेयाची सिद्धता समरूप असणारे जे काही त्रिकोण जे आहेत सिमिलर असणारे जे काही ट्रँगल जे आहेत तर त्या ट्रँगलच्या आधारे त्या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि फॉर धिस वी विल स्टडी राईट अँगल सिमिलर ट्रँगल्स. आणि याच्यासाठी आपण काय करणार आहोत की काटकोन त्रिकोणाचे समरूपता संबंधीचे असणारे जे काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्माचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा. पुढे आपल्याला पाहिजे सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रँगल. जी समरूपता आणि काटकोन त्रिकोण त्याचं थेरम आपल्याला दिलेले प्रमेय दिलेले की राईट अँगल ट्रँगल काटकोन त्रिकोण जे आहे तर त्या काटकोन त्रिकोणात काय सांगितलंय इफ अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस. या ठिकाणी काय केलेलं आहे अल्टिट्यूड म्हणजे या ठिकाणी काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला हा जो काही शिरोलंब जो आहे पायाचं नाव जे आहे तर या ठिकाणी आपण त्याला बिडी अशा प्रकारचं नाव देऊ. म्हणजे हा जो काही काटकोन त्रिकोण जे आहे तर त्या काटकोन त्रिकोणामध्ये अल्टिट्यूड म्हणजे कर्णावर टाकलेला जो काही शिरोलंब जो आहे तर त्या शिरोलंबामुळे काय होतं नसते पहा देन द 2 ट्रँगल्स फॉर्म्ड आर सिमिलर. तर या ठिकाणी 2 त्रिकोण तयार होतात. उदाहरणार्थ पहा एक रेड कलर मध्ये मी त्या ठिकाणी दाखवलंय आणि एक त्या ठिकाणी ब्ल्यू कलर जो आहे तर त्या ब्ल्यू कलर मध्ये एक त्या ठिकाणी तो असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर तो त्रिकोण म्हणजे त्या ठिकाणी जे 2 त्रिकोण त्या ठिकाणी मिळतात तर ते कसे सांगितले आर सिमिलर टू द ओरिजिनल. जे 2 त्रिकोण मिळतात तर ते 2 त्रिकोण काय सांगितले तर आपल्याला मूळ असणारा जो काही काटकोन त्रिकोण आहे मूळ काटकोन त्रिकोण आहे आपला त्या ठिकाणी एबीसी या मूळ काटकोन त्रिकोणाशी आणि पुढे काय सांगितलेले अँड टू इच अदर आणि परस्परांशी कसे असतात तर त्या ठिकाणी ते समरूप त्या ठिकाणी असतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या की काटकोन त्रिकोणात कर्णावर हा टाकलेला जो काही शिरोलंब जो आहे तर त्या शिरोलंबामुळे हे जे काही 2 त्रिकोण आपल्याला त्या ठिकाणी मिळतात तर ते 2 त्रिकोण काय होता नसतात मूळ काटकोन त्रिकोण जो आहे एबीसी याच्याशी तर त्या ठिकाणी ते समरूप तर असतात परंतु परस्परांशी सुद्धा काय असतात समरूप त्या ठिकाणी असतात. आता हे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे प्रूव्ह करायचे. याच्यासाठी आपल्याला गिव्हन लिहायचे म्हणजे त्या ठिकाणी पक्ष आपल्याला लिहायचे. आता आकृती जर पाहिली आपण तर पक्षामध्ये काय काय दिलेले की त्रिकोण एबीसी त्या ठिकाणी त्याच्यानंतर अँगल एबीसी जो आहे तर तो किती आहे 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर कुठून कुठे शिरोलंब टाकलेला आहे तर सेगमेंट बीडी परपेंडिक्युलर टू सेगमेंट एसी आणि ए डॅश डी डॅश डी असं आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन मध्ये त्या ठिकाणी लिहिता येईल. पहा गिव्हन काय सांगता येईल की इन ट्रँगल ए बी सी कोणता अँगल 90 आहे तर अँगल ए बी सी इज इक्वल टू 90. त्याच्यानंतर कोणता त्या ठिकाणी आपण अल्टिट्यूड ड्रॉन केलेला आहे तर आपल्याला सांगता येईल की सेगमेंट बीडी परपेंडिक्युलर हायपोटेनस कोणता आहे हायपोटेनस तर सेगमेंट एसी आणि ए डॅश डी डॅश डी कुठून कुठे टाकलेलं आहे तर बीडी काय केलेलं आहे एसीला त्या ठिकाणी लंब त्या ठिकाणी बरोबर. मग आता आपल्याला काय सिद्ध करायचे काय सिद्ध करायचं तर सांगितले देन द 2 ट्रँगल्स फॉर्म्ड जे 2 त्रिकोण जे आहेत तर ते जे 2 त्रिकोण आपल्याला त्या ठिकाणी मिळतात तर कोणकोणते सांगितलेत मी एक रेड कलर मध्ये असणारा आणि एक या ठिकाणी ब्ल्यू कलर जो आहे तर त्या ब्ल्यू कलर मध्ये असणार
त्याचे काही दोन त्रिकोण जे आहेत, तर हे दोन त्रिकोण कसे दाखवायचे आपल्याला परस्परांशी. काय सांगितले, देन द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड आर सिमिलर टू द ओरिजिनल अँड इच अदर. म्हणजे जे काटकोन त्रिकोण मिळतात तर ते मूळ काटकोन त्रिकोणाशी आणि परस्परांशी त्या ठिकाणी समरूप त्या ठिकाणी असतात. म्हणजे प्रूफ काय करायचे आपल्याला पहा, टू प्रूफ. पहिलं तर दोन काटकोन त्रिकोण मिळतात. पहिला कोणता मिळतोय, ए डी बी, रेड मधला ट्रायंगल ए डी बी. हा काय करू कोणी, मूळ काटकोन त्रिकोण. कोणता मूळ काटकोन त्रिकोण आहे, तर मूळ काटकोन त्रिकोण आहे आपला ट्रायंगल एबीसी. याच्याशी कसं दाखवू आपण, त्या ठिकाणी सिमिलर दाखवू, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा काटकोन त्रिकोण कोणता मिळतोय आपल्याला, की ट्रायंगल बी डी सी. बी डी सी सिमिलर ट्रायंगल. मूळ काटकोन त्रिकोण कोणता आहे, ए बी सी, बरोबर. म्हणजे हे जे काही दोन काटकोन त्रिकोण आपल्याला त्या ठिकाणी मिळतात शिरोलंब टाकल्यामुळे, ते काय आता नसतात, मूळ काटकोन त्रिकोणाशी आपण त्या ठिकाणी एकरूप दाखवले. त्याचबरोबर जे दोन काटकोन त्रिकोण आपल्याला मिळतात कोणते, तर ट्रायंगल ए डी बी आणि ट्रायंगल बी डी सी. हे जे काही दोन काटकोन त्रिकोण शिरोलंब टाकल्यामुळे मिळतात, हे सुद्धा कसे दाखवायचे आपल्याला, परस्परांशी त्या ठिकाणी सिमिलर त्या ठिकाणी दाखवायचे. जर काही पाहता याचा प्रूफ जो आहे तर तो प्रूफ आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. पहा प्रूफ, या ठिकाणी मी प्रूफ म्हणतो किंवा इथे लिहितो प्रूफ. पाहता या दोन त्रिकोणांचा विचार करा. कोणता, एक रेड कलर मध्ये असणार कोणताही, तर ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल. मूळचा कशामध्ये दाखवलाय मी, ग्रीन कलर मध्ये दाखवले. ट्रायंगल ए बी सी, एक रेड कलर मधला आणि एक काय केलेलं आहे, ग्रीन कलर मधला. या दोन ट्रायंगलचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर पहा, जे काही दोन ट्रायंगल जे आहेत तर त्या दोन ट्रायंगल काय करायचे, तर आपल्याला कोणी कॉन्ग्रंट दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. आता हे जे काही रेड कलर मधला आणि ग्रीन कलर मधला असणारा जो काही ट्रायंगल जो आहे, तर त्या ट्रायंगलच्या बाबतीमध्ये आपल्याला काही कॉमन अँगल जो आहे तर तो कॉमन अँगल त्याच्यामध्ये आहे का, तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे पहा, ए डी बी हा एक अँगल आणि मूळचा आपला असणारा त्रिकोण एबीसी. कोणता आहे, ए बी सी. याच्यामध्ये हा ए अँगल जो आहे तर तो ए अँगल कसा आहे, कॉमन त्या ठिकाणी. मग आता एचं नाव पहा कसं लिहू शकतो आपण, की अँगल डी ए बी, बरोबर. आणि दुसरा आपला ओरिजिनल असणारा जो काही काटकोन त्रिकोण तो कसा लिहिता येईल आपल्याला, बी ए सी. अँगल बी ए सी. हे दोन्ही त्या ठिकाणी कोणते अँगल आहेत, तर कॉमन अँगल आहे, बरोबर. कॉमन अँगल आहे. आणि कॉमन अँगल जर असतील तर ते कसे असतील, तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतील, बरोबर. मग अशाच पद्धतीने दुसरं आपल्याला दोन्हींच्या बाबतीमध्ये, दोन्ही ट्रायंगलच्या बाबतीमध्ये पुन्हा आपल्या लक्षात येतं असते की ए डी बी 90 आहे आणि ए बी सी सुद्धा कसाही 90 आहे. म्हणजे इच अँगल 90. दुसरं आपल्याला लिहिता येईल की अँगल ए डी बी आणि अँगल ए बी सी काय म्हणता येईल, इच 90. प्रत्येकी किती आहेत, 90 अंशाचे आहेत. 90 अंशाची प्रत्येकी जर त्या ठिकाणी ते दोन्ही त्रिकोण जर 90 अंशाचे असतील तर तेही पुन्हा कसे म्हणता येईल आपल्याला, तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट म्हणता येईल, बरोबर. आणि म्हणून हे जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण आपल्याला अँगल टेस्टनुसार कसे दाखवता येतील, कॉन्ग्रंट दाखवता येतील. आणि म्हणून पुढे देअरफॉर ट्रायंगल ए डी बी कॉन्ग्रंट ट्रायंगल ए बी सी कसे, अँगल टेस्ट ऑफ
सिमिलॅरिटी. कोको समरूपता कसोटी जी आहे तर त्या कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला कसे दाखवता येईल, कॉन्ग्रंट दाखवता येईल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पुन्हा माहिती पाहता की काय माहिती आहे की सर्वसाधारणपणे पुन्हा आपण दोन त्रिकोणांचा त्या ठिकाणी विचार करू. पाहता आता काय करू आपण, या ठिकाणी ब्ल्यू कलर मध्ये असणारा जो काही ट्रायंगल आणि असणारा जो काही ओरिजिनल असणारा जो काही ट्रायंगल, या ट्रायंगलचा आपण त्या ठिकाणी विचार करू. पहा की ट्रायंगल बी डी सी अँड ट्रायंगल ए बी सी, या दोन ट्रायंगलचा विचार करू. ब्ल्यू कलर मधला आणि मूळचा असणारा एबीसी. पुन्हा हे दोन असणारे जे काही ट्रायंगल जे आहे तर ते आपण काही करू, कॉन्ग्रंट दाखवण्याचा प्रयत्न करू. मग आता या दोघांमध्ये काय कॉमन आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय, तर आपल्याला काय लक्षात येता दिसतंय की सर्वसाधारणपणे याच्यामध्ये बघ की बी सी डी हा एक आपल्याला त्या ठिकाणी कॉमन अँगल दाखवता येईल. आणि पुन्हा आपल्याला बी सी ए हा एक अँगल काय करता येईल, कॉमन आपल्याला लागतं. आणि म्हणून पहा की अँगल बी सी डी आणि याच्यामधला कॉमन अँगल कसला दाखवता येईल आपल्याला, ए सी बी. ए सी बी हे दोन्ही अँगल कसे आहेत तर त्या ठिकाणी दोन्ही त्रिकोणांसाठी सामायिक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणतो कॉमन अँगल. कॉमन अँगल दोन्ही त्रिकोणांना जर सामायिक असतील तर हे दोन्ही असणारे जे काही अँगल जे आहे तर ते अँगल कसे दाखवता येईल आपल्याला त्या ठिकाणी, कॉन्ग्रंट दाखवता येईल. बरोबर. त्याच्यानंतर इच 90, दोन्ही त्रिकोणांमध्ये कोणकोणते कोणत्या ठिकाणी 90चे आहेत तर याच्यामध्ये बी डी सी 90 आहे, इथे 90. आणि मूळच्या याच्यामध्ये एबीसी हा कसा आहे 90. आणि म्हणून पहा की अँगल बी डी सी आणि अँगल ए बी सी आपण जर पाहिलं तर काय दिसतंय, इच 90. इच कशा आहे 90 डिग्री. प्रत्येक त्रिकोण जो आहे तर तो 90 डिग्रीचा येते. पहा मग आता प्रत्येकी जर 90 जर असतील, दोन्ही कोणांचं माप कसं आहे, प्रत्येकी 90 आहे. 90 असेल तर पुन्हा ते कसे दाखवता येतील आपल्याला, तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवता येईल. बरोबर. पुढे मग आता या ठिकाणी हे दोन्ही त्रिकोण काय दाखवता येईल आपल्याला, कॉन्ग्रंट दाखवता येईल. आणि देअरफॉर ट्रायंगल बी डी सी कॉन्ग्रंट ट्रायंगल ए बी सी. तर अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, त्रिकोणाची कोण समरूपता कसोटी, याला आपण इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हणू. याला मी काय म्हणतो, इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी म्हणतो. की आता या ठिकाणी काय दाखवलं पाहिजे, इक्वेशन 1 मध्ये काय दाखवलं की ट्रायंगल एडीबी जो आहे तर तो मूळ त्रिकोणाशी एकरूप आहे. दुसऱ्यामध्ये काय दाखवले की त्रिकोण बीडीसी जो आहे तर तो बीडीसी कसा आहे, मूळ त्रिकोणाशी एकरूप आहे. बरोबर. पाहता की फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय दाखवलं की सर्वसाधारणपणे इक्वेशन 1 आणि 2 मध्ये तुमच्या लक्षात आलं की एडीबी जो आहे तर तो मूळ त्रिकोणाशी एकरूप आहे, बीडीसी जो आहे तर तो मूळ त्रिकोणाशी एकरूप आहे. आणि म्हणून हे दोन्ही त्रिकोण जे आहेत, दोन्ही त्रिकोण म्हणजे एक रेड मधला आणि एक ग्रीन मधला, हे दोन्हीच्या दोन्ही कसे दाखवले आपण, मूळ काटकोन त्रिकोणाशी एकरूप आहेत. तर हे दोन्हीच्या दोन्ही त्रिकोण कसे असले पाहिजे, सिमिलर असले पाहिजे, समरूप असले पाहिजे. आणि म्हणून आपल्याला पुढे लिहिता येईल की ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी, याला इक्वेशन नंबर काय म्हणा कोणी 3, काय म्हटले याला इक्वेशन नंबर 3. आणि म्हणून पुढे फ्रॉम इक्वेशन
1 2 and 3. पहा मग आता समीकरण 1 2 3 वरून आता काय दाखवलं. आता 1 मध्ये काय दाखवलंय की हा ईडीबी काटकोन त्रिकोण जो आहे तर तो मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप दाखवला. 2 मध्ये काय दाखवलं, बीडीसी त्रिकोण काय दाखवला पण मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप दाखवला. आणि तिसऱ्यामध्ये काय दाखवलं की जे काही शिरोलंब टाकल्यामुळे जे दोन काटकोन त्रिकोण मिळतात तर ते सुद्धा कसे दाखवले आपण समरूप त्या ठिकाणी दाखवले. आणि म्हणून या ठिकाणी पहा काय लिहिता येईल आपल्याला की ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC कशानुसार तर ट्रान्झिस्टिव्हिटी संक्रमकता ट्रान्झिस्टिव्हिटी हा जो काही त्या ठिकाणी सिमिलरिटीचा असणारे जे काही प्रॉपर्टी जे आहे तर त्या प्रॉपर्टीनुसार हे तिन्हीच्या तिन्ही असणारे जे काही त्रिकोण जे आहे तर ते त्रिकोण काय करता येईल आपल्याला त्या ठिकाणी सिमिलर त्या ठिकाणी दाखवता येईल. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करता येईल.